नमस्कार. सेकंड पार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही आमची चिल्लर पार्टी कशी वाटली तुम्हाला? तर बघा आमची चिल्लर पार्टी सगळी मस्तपैकी बिर्याणी खायला बसली आहे. बिर्याणी आणि लॉलीपॉप प्रत्येक मुलांचं फेवरेट असतं आणि हा सगळा मस्त पसारा हा ना प्रेमाचा आहे. तर ह्या प्रेमापोटी सगळे एकत्र आलोय आणि सगळे एकत्र राहतो आणि माझं माझं फ्रेंड सर्कल सगळं सगळं निरंकारी परिवार आणि खूप छान आहे. एवढ्या दिवसात मी त्यांना खूप मिस केलं आणि जेव्हा आता परत कामातनं वेळ काढून आता ठरवलं की प्रत्येक वीकेंड ह्यांच्यासोबत घालवायचं आहे. सत्संगमध्ये असो की माझ्या फ्रेंडसोबत असो, माझ्या गुरुमाऊलीसोबत असो, कुठेही असो, पण ह्यांच्यासोबतच माझा शनिवार रविवार असणार आहे. कारण ते शनिवार रविवार पुढचा आठवडा चांगला जगण्यासाठी आपल्याला खूप एनर्जी देतं. तर मस्त लॉलीपॉप बिर्याणी सगळं खाऊन सगळ्यांचे व्हिडिओ काढून बघा. विकास सर कसे डार झोपे आणि डाईट आहे का आमच्या जिजाचा. आणि हे दोघं झोपतात ना हे दोघं झोपतात ना त्यांना उठवायला लागते हे आंघोळ करून आम्ही तिकडं ट्युशनला जातो ट्युशनवरून येतो खातो आणि जिजाचा डाईट झाला सांगून आणि त्यानंतर आम्ही सगळं जेवण वगैरे करून खाली पार्किंग मध्ये आलो. ताईची बिल्डिंग बघितली. खूप छान बिल्डिंग आहे आणि अजून एका तिथं आमच्या सत्संग घराचं काम चालू होतं त्यांच्या बिल्डिंग मध्ये आणि तिथं पिल्लू बसलेलं होतं. बघा कसं काय करू गो पिल्लू माझं शो कळतं किती लोक ही पॉझिटिव्ह प्रत्येकाकडे अट्रॅक्ट होत नाहीत. मी तर जी लोक मनातून आतून चांगले असतात ना त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. तुमच्याकडे येत नाही. तुम्हाला चावतात. पण ही बघा फिमेल कॅट आहे. प्रेमाने माझ्या जवळ आली. मला लाड कर म्हणून असं वाटत होतं तिला बॅग मध्ये भरावून घरी घेऊन यावं. पण तिला तिथं जेवणाची खाण्याची तिची सोय आहे आणि तिला तिथं मोकळं फिरू शकते ती. आणि छान वाटलं. आता जेव्हा कधी जाईल ना तिला भेटायला नक्कीच जाईन मी. तर हे प्रेम मनापासून आहे. मला ना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. कोण काय करतं कशामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. कारण मी ज्या लोकांमध्ये राहते ना तिथे एकच शिकवले क्षमा करा. प्रत्येकाला माफ करणं सगळ्यात मोठं कर्म करताय. प्रत्येकाच्या सोबत राहा. सगळ्यांना चांगलं बोला, प्रेमाने बोला आणि जेवढं होईल तेवढं लोकांची मदत करा. त्यामुळं माझा स्वभाव असा आहे आणि शेवटपर्यंत असाच राहणार. मग त्या पिल्लाशी माझ्या बोलून आम्ही निघालो असा पनवेलचा मुंबई रस्त्याने संध्याकाळी शेवाळेची सुंदर हे गीत होतं. तुम्ही पण ऐका 2 मिनिटं. आणि मग त्यानंतर आम्ही सत्संग समाप्तीनंतर मस्तपैकी जेवण केलं. माझ्या एका फ्रेंडला भेटलं, रुपालीला. ती एक सेल टॅक्स इन्स्पेक्टर चांगल्या पदावर कामाला आहे. तिला आम्ही 2 मिनिटं भेटलो कारण सगळ्या मैत्रिणी माझ्या पनवेलमध्ये. तर माझं सगळं आठवडा आता मस्त ह्यांना भेटण्यात घालवणार आहे मी. आणि हा आहे आपला मिसलिंगचा प्रवास. प्रवास आमचा 2 वाजता संपला आणि